हा कार्यक्रम आयोजित करण्याचा मुख्य हेतू असा आहे की ज्या मुलांनी अगदी जून महिन्यापासून काबाड कष्ट घेतलं त्या मुलांना निरोप समारंभ आयोजित करण्यासाठी या सर्व मान्यवरांच्या अधिपत्याखाली हा कार्यक्रम पार पडत आहे। जरी हा भावनिक क्षण असला तरी सुद्धा निरोप कर्तव्यापेक्षा भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ असतं आपण म्हणतो। भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ असतं म्हणून निरोप घेणं जरुरीचं असतं। मी आता 4थी मध्ये शिकते। आजचा दिवस इयत्ता 10वीच्या वर्गाच्या दृष्टीने आयुष्यातील एक अविस्मरणीय क्षण आहे। शाळेतील या 10 वर्षाच्या प्रवासात कितीतरी आठवणी, अनुभव आणि शिक्षणाची अनमोल संपत्ती मिळालेली आहे। ज्ञानाची शिदोरी हा अनमोल ठेवा, आयुष्यभर जपून ठेवावा। शाळा आपल्याला केवळ गणित, विज्ञान, मराठी किंवा इतिहास शिकवत नाही तर जीवन जगण्याची कला देखील शिकवते। आपण पहिल्यांदा लिहायला वाचायला शिकतो, मंचावर उभे राहायला शिकतो। तरी आता 10वीच्या सर्वांना परीक्षेसाठी आमच्या 4थीच्या वर्गाच्या वतीने खूप खूप शुभेच्छा। जय हिंद, जय महाराष्ट्र। शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित आहोत। 10वीच्या मुलांना एवढं सांगणे आहे की आतापर्यंत तुम्ही अभ्यास केला असेल, याच्या पुढेही तुम्ही अभ्यास करा, स्वतःची व आई वडिलांची स्वप्ने पूर्ण करा, ठाम राहायला शिका। अडचण प्रत्येकाला असते। जे निर्णय घेतात, जे योग्य निर्णय घेतात ते नव्हे यशस्वी कोण होतात, जे योग्य निर्णय घेतात ते नव्हे तर घेतलेला निर्णय योग्य कसा आहे हे जे सिद्ध करतात ते। एखादा पक्षी फांदीवर बसतो, ज्यावेळी ती फांदी तुटते त्यावेळी तो पक्षी घाबरत नाही, कारण त्याला त्याच्या पंखांवर विश्वास असतो। विश्वास हा स्वतःवर ठेवा, इतरांवर नाही। केलं तर सगळं होतं। आपल्या शिक्षकांनी दिलेल्या शिकवणी, मित्रांसोबत घालवलेली सोनेरी क्षण आणि इथल्या प्रत्येक अनुभव तुम्हाला पुढे जाण्यासाठी मदत करेल। भविष्यात किती अडचणी आल्या तरी आत्मविश्वास आणि मेहनतीच्या जोरावर तुम्ही यशस्वी व्हाल आणि तुम्ही करून दाखवाल। शिक्षक आहे तुम्हाला व तुमच्या भावी आयुष्याला पुढे जाण्यासाठी शुभेच्छा। लहरों से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करणारे कभी हार नहीं होती। या हिंदीतील या चालीप्रमाणे आपण सुद्धा आपला प्रत्येक क्षण या संघर्षासाठी व्यतीत करायचे आहे। यानंतर आपल्या समोर येत आहे इयत्ता 6वीची विद्यार्थिनी आश्लेषा गोपाळे। त्यानंतर तयार व्हायचं आहे 8वीचा विद्यार्थी प्रतीक गोपाळे। आंबेडकर मॅडमकडून 10वीच्या मुलांना परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा। 10वीच्या सर्व विद्यार्थ्यांना 8वीच्या वर्गाकडून शुभेच्छा देतो। धन्यवाद। बोर्डाच्या पेपराच्या हार्दिक शुभेच्छा। निरोप समारंभामुळे सगळे जमलेल्या विद्यार्थ्यांना निरोप समारंभाच्या हार्दिक खूप खूप शुभेच्छा। कारण हा दिवस आमच्यासाठी आज लास्टचा दिवस आहे। मला 7वी पासून बोधे सरांनी जास्त करून मार्गदर्शन दिले आहे। नंतर 8वीला 10 सरांनी त्यांनी सगळ्यांनी मार्गदर्शन केले। 10वीला जास्त करून बंडकर सरांनी दिले। बंडकर सरांनी आम्हाला आईचं, वडिलांचं, बापाचं, भावाचं, मित्रांचं, सर्वांचं प्रेम दिलं। बंडकर सरांनी अतिशय चांगल्या प्रकारे शिक्षण दिले। ते नेहमी सांगतात मुलांना अभ्यास करा, मुलांना वाईट वाहनाला जाऊ नका। बंडकर सरांनी नेहमी आम्हाला सांगितलं की वाईट वाहनाला जाऊ नका, काय करावं, काय करू नये
त्यांना विनंती करते की माझ्याकडून काही छोटे मोठे चुका झाल्या असेल त्यांनी मला सांभाळून घ्यावे. नमस्कार, मी या शाळेत इयत्ता 8 पासून आले. 8वीला आम्हाला वर्ग शिक्षक डाळे सर होते. डाळे सरांनी आम्हाला भावासारखे समजावून सांगितले, शिक्षणाबद्दल महत्त्व सांगितले. खूप छान मार्गदर्शन केले डाळे सरांनी. त्यानंतर आम्हाला इयत्ता 10वीला बनगर सर वर्ग शिक्षक म्हणून आले. सरांनी आम्हाला बापासारखी माया लावली, आईसारखे सांगितले. खूप छान शिक्षणाबद्दल माहिती पटवून दिली. कसे राहावे, कसे वागावे, कोणत्या गोष्टी कराव्या, कोणत्या गोष्टी करू नये यांचे मार्गदर्शन केले. त्यानंतर भागवत सरांच्या हाताला लागले होते, तरी पण सरांनी आमचे नुकसान 10वीचे नुकसान होऊ नये म्हणून सरांनी आम्हाला खूप छान मार्गदर्शन केले. सरांना खूप त्रास होत होता, तरी सरांनी आम्हाला शिकवायचे थांबवले नाही. सरांना विश्रांतीची गरज होती, परंतु सरांनी आम्हाला आमचे 10वीचे नुकसान होऊ नये म्हणून सरांनी आमच्यासाठी शिकवायला सर वाड्यावरून इथे येत होते. त्यानंतर आमच्या अध्यक्षिका मॅडमने आम्हाला खूप छान माया लावली. मॅडमने आम्हाला वसतिगृहाचे नियम समजावून सांगितले. खूप छान राहायला सांगितले, कोणत्या गोष्टी कराव्या, कोणत्या गोष्टी करू नये. आम्ही वसतिगृहात हे शाळेत वसतिगृह हे नवीन आहे, इथे नियम काही समजावून सांगणे मॅडमने खूप छान रीतीने सांगितले. आणि आईची माया लावली. आईची उणीव कधी भासून दिली नाही. नमस्कार. आज आमचा निरोप समारंभ. ही शाळा सुटून जायची नाही, पण सुटून जावं लागते. मी इथं 8वीला शाळेत आले. असं वाटायचं की मला करमत नव्हतं, पण असं वाटायचं की घरी कधी जाते. परंतु आज हा प्रत्यक्ष दिवस उगवला, पण आता ही शाळा सोडून जायची वाटत नाही. आम्हाला 8वी 10वीचे वर्ग शिक्षक होते. त्यांनी भावाप्रमाणे सांगितले, मुलींनो असं करा, असं शिका, आपलं आयुष्य घडवा. तसेच 10वीला आले तेव्हा बनगर सरांनी बापासारखे प्रेम दिलं. तसंच अध्यक्षिका मॅडमने आम्हाला आईसारखी माया लावली. सर, तुम्ही आम्हाला एवढं सांगितलं, आम्ही तसं पुढे जाऊन वाढलो. इथे आमच्या निरोप समारंभासाठी आलेले उपस्थित राहिलेले सर्वांचे आभार. तसेच माझे मनोगत ऐकले विद्यार्थ्यांनी त्यांचे आभार. धन्यवाद. आभार मानतो. आणि मी या शाळेत 8वीला आलो. 8वी पासून 10वी पर्यंत ज्या शिक्षकांनी मला मार्गदर्शन केलं त्यांचं पण आभार मानतो आणि थांबतो. खऱ्या अर्थानं सांगायचं म्हणलं तर विद्यार्थी मित्रांनो, शिक्षण आपण कशासाठी घेतलं पाहिजे? तर शिक्षण बाबासाहेबांनी सांगितलं आहे, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जो कोणी तो दूध प्रशांत करेन तो नक्की गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. म्हणूनच मला सांगावं वाटतं की विद्यार्थ्यांनो, आपल्या आई वडिलांची परिस्थिती, त्यांच्या परिस्थितीचे असणारे हाल हे डोळ्यासमोर ठेवून आपण उच्च शिक्षण घेऊन या समाजामध्ये, या देशाचा आपण काहीतरी नागरिक आहोत हे या कार्यक्रमाच्या निमित्ताने सांगतो. आणि अनेक पदव्या घेऊन आपण आपल्या गावाचं, आपल्या तालुक्याचं आणि देशाचं नाव उज्ज्वल करावं हीच सदिच्छा आणि शुभेच्छा देतो. आणि खेळ तालुका पुणे जिल्हा राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीनं या विद्यार्थ्यांना सदिच्छा आणि शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज तुमचा 10वीचा सदिच्छा समारंभ. या सदिच्छा समारंभासाठी सर्व उपस्थित मान्यवर ज्यांनी तुम्हाला मार्गदर्शन करणार आहेत, काही विद्यार्थ्यांची मनोगत पण ऐकली. अतिशय छान अनुभव त्यांनी शाळेबद्दल सांगितले आणि खरंच ही इमारत पाहून असं वाटलं
की एखाद्या मेडिकल कॉलेजला आलोय की काय, म्हणजे एकदम एवढी अत्याधुनिक सुविधांनी युक्त असलेली ही इमारत, आणि त्यात तुम्ही शिक्षण घेताय, अतिशय तुम्ही भाग्यवान आहात. आपल्या सर्वांना या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा देतो. त्याचबरोबर तुम्ही आयुष्यात खूप मोठं व्हावं अशी या ठिकाणी भावना व्यक्त करतो. आपल्या शाळेचे मुख्याध्यापक, त्याचबरोबर स्थानिक व्यवस्थापन समितीचे सदस्य, या गावचे प्रतिष्ठित नागरिक, सन्माननीय मंडळी यांनी या ठिकाणी आम्हाला 2 मिनिटं बोलण्याची संधी दिली, आमचा मान सन्मान या ठिकाणी केला, याबद्दल या महाविद्यालयाच्या वतीने आपला खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. ज्यांची वाणी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराने प्रेरित आहे असे आमचे मित्र, आमच्या जवळच्याच गावचे सन्माननीय सदाचार्य अभंग, कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिलेले मला वाटतं अनवधानानेच या ठिकाणी सर आले की ज्या महाविद्यालयाच्या कामकाजातून उत्कृष्ट विद्यार्थी घडवण्याचं काम यांच्या माध्यमातून केलं जातं ते प्राचार्य आदरणीय कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय अशोक भागवत सर, कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिलेले उपप्राचार्य सावरा सर, त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिलेले पत्रकार संघाचे सन्माननीय अध्यक्ष आणि आमचे मित्र देवेंद्रजी ओव्हाळ, आणि या कार्यक्रमाचं संपूर्ण चित्रांकन करण्याचं काम त्यांच्या माध्यमातून केलं जाते ते आमचे मित्र आदरणीय जनसंवादचे संपादक सुनीलजी वागचौरे, आणि या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिलेल्या या गावच्या सरपंच शोभा गोपाळे, ग्रामपंचायत सदस्य निर्मलाताई वांगर, कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिलेले सन्माननीय एसएमसीचे सदस्य चंद्रकांत चोपडे असतील, कार्यक्रमासाठी आमच्या असणारे सर्व कर्मचारी वर्ग, प्राध्यापक वर्ग असेल, शिक्षक वर्ग असेल, चतुर्थ श्रेणी कर्मचारी, विद्यार्थी बंधू आणि भगिनींनो, मला वाटते 10 ते 14 वर्षापासून हा कार्यक्रम आपल्या शाळेमध्ये होतो. मला वाटतं इथं सगळेच असणारे विद्यार्थी हे आपल्या परिस्थितीने चांगल्या प्रकारचं असं नाही, प्रत्येकाची परिस्थिती प्रत्येकाला अनुकूल आहे असं नाही, तर प्रत्येक जणांच्या घरी कुठल्या ना कुठल्या व्यक्तींनी सातत्यानं प्रत्येक कार्यक्रमामध्ये सांगत असतो की बाबासाहेब आंबेडकरांनी वर्गाच्या बाहेर बसून 6 वर्ष शिक्षण घेतलं, पण बाहेर राहून सुद्धा ज्यांच्या मनामध्ये प्रचंड आत्मविश्वास ज्याच्याकडे असते, ज्याची मानसिकता चांगली असते, तो जगाच्या पाठीवरती अर्थतज्ञ, अर्थशास्त्रज्ञ होऊ शकतो. हे आपण बाबासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून पाहिले. मग अशी आमच्या डॉक्टरांनी सांगितलं की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, ते मुरकुरल्याशिवाय राहत नाही, आणि जर आपल्याला खऱ्या अर्थानं चांगल्या प्रकारचं जीवन जगायचं असेल, मग अशी मी एक जळगावच्या मॅडम आता आमच्याकडे आल्या होत्या ITIच्या, त्या तंत्र शिक्षण विभागातून MPSC त्यांनी केलेली, त्यांचा सत्कार मग आम्ही केला, कारण या शाळेमध्ये इतिहास, भूगोल आणि हिंदीचे विषय घेतले जात नाही. आपल्याला मल्टी स्किल आणि ऑटोमोबाईल अशा प्रकारचं शिक्षण दिलं जातं की ज्याच्यातून त्या विद्यार्थ्यांचा चरित्रार्थ, तुम्ही उद्या ऑटोमोबाईलचं जर शिक्षण घेतलं तर साध्या मोटरसायकलची गॅरेज टाकून तुम्ही त्या ठिकाणी काम करू शकता, मल्टी स्किलचं असेल तर त्याही पद्धतीने तुम्ही काम करू शकता, आणि म्हणून अशा विद्यार्थ्यांना चालना देण्याचं काम या शाळेच्या माध्यमातून झालेलं आहे. अनेक मंडळी या ठिकाणी आम्ही आमच्यालाच मोठे केलं पाहिजे. आजचे सुधाकरराव अभंग असतील, वक्तृत्व आणि कर्तृत्वाची जोड त्याची साध्या कार्यकर्ते आहेत. आमचे या ठिकाणी डॉक्टर बसले की त्यांचे वडिलांनाच आम्ही आमचे पितृत्व व्यक्तिमत्व आणलं, ज्यांनी खऱ्या आपल्या जीवनामध्ये जीवन भ्रमण करीत असताना आदरणीय ओवाळूंनी सुद्धा आपल्या तत्वाशी तडजोड न करता आमच्यासारख्या विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम त्यांनी केलं. आजही समाजामध्ये डॉक्टर असतील, आमचे वागचौरे साहेब असतील, आणि मला वाटतं हे मी सांगू शकतो की घेण्याच्या कॉलेजवरती सुद्धा सर्वांना पाहिजे त्या ठिकाणी तज्ञ संचालक म्हणून त्या ठिकाणी काम करतो, आणि आमचे जास्तीचे विद्यार्थी त्या ठिकाणी गेले पाहिजे. मुलांना आपण नक्कीच पैशावाले नाही, आणि पैशावाले असताना आपण कृष्णमूर्ती फाउंडेशन सह्याद्री स्कूलमध्ये गेले असता तिथं 5-5 लाख रुपये तिथं खर्च केला जातो. आमचे आई बाबा रोज शेतामध्ये मागतात, आपल्या पायाला माती लागोपर्यंत ते काम करतात, आणि तुमच्या आमच्यासाठी शिक्षणाची दारं खोली त्या ठिकाणी करीत असतात. मग त्यांची स्वप्न असतात. तुमच्या जीवनामध्ये जर तुम्हाला सक्सेस व्हायचे असेल तर आपल्या आईवडिलांचे असणारी स्वप्न जर पूर्ण करण्याची उमेद तुमच्यामध्ये असेल तर आपण 25 वर्षापर्यंत आपल्या बुद्धीला गंज तोपर्यंत आपण त्या ठिकाणी अभ्यास केला पाहिजे. आज आपण पाहिलं शिक्षण आणि अनुभव याच्यात जमीन आसमानाचा फरक आहे, पण तुमच्यामध्ये जे कला, पुन्हा कलेचा असेल, पुन्हा गायनाचा असेल, पुन्हा वक्तृत्वाचा असेल, या सगळ्या गुणांचा जे आपल्यामध्ये जो गुण आहे त्या गुणांचा अवलोकन करून त्याचा पाठपुरावा करून आपल्या जीवनामध्ये जर यशस्वी झालो तरच खऱ्या अर्थानं आपल्याला आपल्या आईवडिलांना त्याचं मानसिक आणि सामाजिक असं समाधान त्या ठिकाणी लागेल. मला ही दिलीप प्रामाणिक सेवा आहे. आमची उद्या एवढीच आमच्या विद्यार्थ्यांकडून अपेक्षा आहे की आपण एखादा विद्यार्थी MPSC व्हावा, एखादा IPS व्हावा, एखादा खेळ म्हणजे
क्रीडा क्षेत्रात पुढे जावा, एखादा गायन क्षेत्रामध्ये जावा, आणि नाहीच काही जमलं तर चांगली पोपटपंची करून आमच्यासारखा राजकारणी जरी बनला, उद्या गावचा सरपंच झाला, आम्हाला नमस्कार केला तरी आमची छाती भरून आल्याशिवाय राहणार नाही. प्रत्येक विद्यार्थी हा आमच्या मुलाप्रमाणे आहे, त्याला पूर्ण परिपूर्ण घडवण्याची जबाबदारी या शाळा व्यवस्थापन समिती असेल, ग्रामपंचायत असेल, ग्रामस्थ असतील आणि शाळेच्या कर्मचाऱ्याचे, आणि ती इथून पुढेही भविष्यात राहील अशा प्रकारची ग्वाही मी आपल्याला देतो. उद्या हे 20 तारखेपासून सुरू होणाऱ्या शालेय माध्यमिक शाळांच्या याच्या 10वीच्या परीक्षेसाठी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. आणि निदान माझे मार्गदर्शक डॉक्टर देवेंद्र शिवहाळ, आणि मला अनेक कार्यक्रमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये ज्यांनी पोहोचवलं आणि पोहोचवत आहेत, जनसमाजचे संपादक आणि राज्य मराठी पत्रकार परिषदेचे खेड तालुक्याचे अध्यक्ष सुनील दादा वागचौरे. मी तुम्हाला हे सांगत होतो विद्यार्थी मित्र हो, 10वीचा निरोप संभार हा थोड्यासाठी आपण कंसात ठेवूया, कारण इथं सगळी मुलं सगळ्या वर्गातली आहे. आई ही मुलाची पहिली शाळा आणि शाळा ही मुलाची दुसरी आहे. जन्माला आल्यावर आई आपल्याला आई म्हणा, बाबा म्हणा, काका म्हणा हे शिकवते ना, आपण बोलत असतो आई, बाबा, काका, मामा. प्रचंड आनंद होतो त्या आईला. आपण 5-6 वर्षाचे झालो की आपल्या आई वडील आपल्याला शाळेमध्ये घालतात. मग शाळेमध्ये आपल्याला शिकवलं जातं अननसाचा, बदकाचा, वजनाचा, ज्ञानेश्वराचा, हे सगळं काही शाळेमध्ये आपल्याला शिकवलं जातं. आई जन्माला घातल्यावर आपल्याला सर्व घरामध्ये शिकवते, पण वर्गात आल्यावर या जगाचं ज्ञान ते करून देतात, ते हे ज्ञान मंदिर. सुभाषितकारानं सांगितलं, प्रयत्न वाळूचे कदरंडीचा तेल ही गळे. प्रयत्न केल्यावर काय होत नाही. या लाडक्या मुलांनो, तुम्ही मला आधार, नवहिंदवी युगाचे तुम्हीच शिल्पकार. उद्या तुमच्यातला एखादा प्राध्यापक होईल, डॉक्टर होईल, वकील होईल. उद्या तुमच्यातला मगाशी सरपंच साहेबांनी सांगितल्याप्रमाणे एखाद्या राजकारणामध्ये जाईल, आदर्श राजकारणी होईल, याचा अभिमान वाटेल तुम्हाला, मला, तुमच्या आई वडिलांना, आणि ज्या ज्या ठिकाणी तुम्ही जाल त्या प्रत्येकाला आनंद वाटेलच, यात शंका नाही. त्यासाठी काय झालं पाहिजे. कुंभाराच्या चाकावर एखादा मातीचा गोळा धावा, आणि कुंभाराला जसं त्याला आकार देता येईल त्याप्रमाणे ते मडकं बनावं. मडकी सगळी सारखीच असतात, पण एखादं मडकं सुबक तयार होतं आणि एखाद्या गृहिणीची नंतर हे मडकं मला हवंय. असं गुणवंत बनायचा प्रयत्न करा, शीलवंत, कीर्तिवंत बनायचा प्रयत्न करा. दोस्ती करताना, मैत्री करताना चांगल्या माणसाबरोबर मैत्री करा. पंगत चुकली तर एका वेळेच्या अन्नाला मुकाल, पण संगत चुकली तर साऱ्या आयुष्याची बर्बादी होईल. एकदा कावळा आणि राजहंसाची मैत्री झाली. आता कावळा तो कावळाच. कावळा राजहंसाला म्हणाला, यानंतर आपण फार आनंदाने एकमेकाला भेटू, एकमेकाला छानपैकी मैत्री एकमेकाची तयार ठेवूया, जे जे काही पुढचं आयुष्य असेल ते आपण सोबत घालवायचं. कावळा म्हणाला राजहंसाला, राजहंसाला दूध आणि पाणी एकत्र करून दिलं ना तर राजहंस फक्त दूध पितो, पाणी तसंच ठेवतो. त्या राजहंसाला कावळ्याने दोस्ती केली, झाडावर बसले. एक राजा शिकारीच्या बहाण्याने त्या झाडाखाली येऊन बसला होता. आता कावळ्याने नेहमीप्रमाणे काही पाहिलं नाही, काय नाही. कावळ्याने वरून संडास केली, ती त्या राजाच्या अंगावर पडली. कावळा असतो, उडून गेला. मैत्री कुणाशी करावी. राजहंस बिचारा झाडावर बसला होता. राजा जागा झाला, पाहिलं आपल्याला अंगावरती काहीतरी पडलंय, आणि त्यांनी खालून बाण मारला. राजहंसाला कायमचं जीवन संपवावं लागलं. मैत्री कुणाशी मैत्री करावी. साने गुरुजी एकदा आपल्या आईला म्हणतात, आई मी काय म्हणावं, मी कसं व्हावं. आई म्हणाली, तू कसंही बन, काही कर, पण सगळ्यात चांगला माणूस बनायचा प्रयत्न कर. ते बाबासाहेब आंबेडकरांना वर्गाच्या बाहेर बसून शिकावं लागलं, पण वर्गाच्या बाहेर बसून शिकलेले बाबासाहेब या जगामध्ये 32 डिग्र्या घेतात आणि जगाला दाखवून देतात. आणि मग जगाला सांगावं लागलं, काय वर्गाच्या बाहेर बसून शिकलेला विद्यार्थी या जगाच्या ज्ञानाचं प्रतीक झाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. एवढे प्रकल्प विचार ठेवा. आईच्या पोटामध्ये 3 महिन्याचा आहे, बाप दारू मारला. प्रेरणा एक गोष्ट तुम्हाला सांगून सांगणार आहे माझ्या विद्यार्थी. काय करावं. राजेंद्र बरोबरच्या आईला 7,000 लोकांनी सांगितलं, आहेत ना 2 मुलं, एक मुलगा एक मुलगी आहे, नको आपल्याला, पडून टाकायला, नको, हे बोलू नको.
त्यांची मावशी तिकडून आली, त्यांची आजी आली, म्हणले तुम्हाला परत मला तिला मी आमच्या घरी घेऊन जाते. कसं घडतं पहा हे सर्व. पुसाच्या पातळाच्या झोपडीत राहणारी माणसं घेऊन गेले ते लोक. आता त्यांच्या फिल्डवस्तीमध्ये मोहाची दारू पडायची. ते राजेंद्र भाऊ कधी घरी राहिले ना तर ते रडायचे. ते रडू नये म्हणून त्याची आजी काय करायची, दारूचे 2 थेंब पाण्याचे धूप करायचे. कुणीतरी यायचं जा आम्हाला चिवडा घेऊन ये, कुणीतरी यायचं जा आम्हाला 2 अंडी घेऊन ये. हे कधी कधी वैतागले नाही, अभ्यास करायचा आहे. कुणीतरी त्याला म्हणायचं अरे काय शिकून मोठा कलेक्टर होणार आहे, जा आमच्यासाठी चकला घेऊन ये. कधी कधी जायचे नाही राजेंद्र भाऊ. कोण राजेंद्र भाऊ? शिकले तो माणूस एवढा गरिबी शिकला, खायला नाही, कपडा द्यायला नाही, पैसे नाही पुस्तकाला, तो माणूस या नांदेड जिल्ह्याचा कलेक्टर झाला राजेंद्र भाऊ. आणि तुम्ही सर्व विद्यार्थी मित्रांनो, आजचा हा कार्यक्रम हा इयत्ता 10वीचा निरोप समारंभ. अशी पाखरे येती आणि स्मृती ठेवून जाती, अशी पाखरे येती आणि स्मृती ठेवून जाती, 4 दिसाची रंगत संगत 4 दिसाची नाती. विद्यार्थी मित्रांनो, कुणी या ठिकाणी पहिलीला आला असेल, कुणी 5वीला आला असेल. लहानपणी आई वडिलांच्या बोटाला हाताला धरून सुरू झालेला हा शिक्षणाचा प्रवास आज या ठिकाणी तुमचं माध्यमिक शिक्षण या ठिकाणी पूर्ण होतंय. आणि जीवनातली पहिली स्पर्धा परीक्षा इयत्ता 10वीची परीक्षा, या परीक्षेला तुम्ही सर्वजण सामोरे जात आहे. ही नुसती 10वीचीच परीक्षा नाही, तर ही तुमच्या आत्मविश्वासाची परीक्षा आहे, तुमच्या कर्तृत्वाची परीक्षा आहे, तुमच्या संयमाची परीक्षा आहे. ह्या परीक्षेला अतिशय चांगल्या पद्धतीने तुम्ही सामोरे जावं, आत्मविश्वासाने सामोरे जावं, चांगले मार्क्स, चांगले गुण तुम्हाला मिळावे. कारण विद्यार्थी मित्रांनो, हे स्पर्धेचं युग आहे. या स्पर्धेच्या युगामध्ये जर आपल्याला टिकायचं असेल तर चांगली गुणवत्ता असणं खूप गरजेचं आहे. त्यासाठी तुम्ही कष्ट करा. अजूनही वेळ गेलेली नाही. महिनाभर, 1 महिना आपल्या हातात आहे आणि या महिनाभरात अतिशय चांगल्या पद्धतीने अभ्यास करून, मी इतर शाळांवर जरी होतो तरी नेहमी एक गोष्ट ऐकायला यायची की चिखलगाव आश्रम शाळेला इमारत नव्हती, पण प्रकल्पामध्ये जे पहिले नंबर यायचे ते पहिले नंबर मात्र चिखलगाव आश्रम शाळेचे असायचे. कारण गुणवत्ता म्हटलं की चिखलगाव आश्रम शाळा. त्यामुळं ही परंपरा तुम्ही पुढे चालू ठेवा. प्रकल्पात येणारे पहिले नंबर हे आपल्या आश्रम शाळेचे असतील. त्यासाठी तुम्ही मेहनत करा, अभ्यास करा. हे जे जग आहे हे स्पर्धेचं युग आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण सर्व सरांनी सांगितलं पूर्वीचा काळ कसा होता, कशा परिस्थितीमध्ये लोक शिक्षण घेत होते. विद्यार्थी मित्रांनो, आपणही सर्वजण शेतकरी कुटुंबातले आहोत. आपल्या शाळेमध्ये शिकणारा विद्यार्थी कुणी श्रीमंताचा आहे किंवा गरीब, भरपूर संपत्ती आहे किंवा कोणी नोकरदार वर्गाचा विद्यार्थी या ठिकाणी शिकतो अशी परिस्थिती नाही. आपल्याकडे शिकणारे सर्व विद्यार्थी हे गोरगरीब घरातले. आई वडील उन्हात तानात काबाड कष्ट करतात आणि आपण या ठिकाणी शिक्षण घेतोय. विद्यार्थी मित्रांनो, कधी जर कंटाळा आला, कधी जर तुम्हाला असं वाटलं की नको अभ्यास, कशाला शिकायचं, शिक्षण सोडून देऊ, टाइमपास करू, तर त्यावेळेस फक्त 2 मिनिटं जरा थोडेसे डोळे मिटा. आपले आई बाप आठवा. आपले आई वडील कुठेतरी रानामध्ये उन्हातानामध्ये बांधावर, शेताच्या बांधावर कष्ट करतात. एकदा त्यांची आठवण करा. तुम्ही कधीच चुकीच्या मार्गाने जाणार नाही, कधी तुमच्याकडून चुकीचं पाऊल पडणार नाही. ज्या विद्यार्थ्याला आपल्या आई वडिलांच्या कष्टाची जाण असते ते विद्यार्थी कधीही चुकत नाही, चुकीच्या मार्गाने जात नाही. त्यामुळे आपल्या आई वडिलांचे कष्ट आठवा. आपल्या आई वडिलांना जे कष्ट करतात त्यासाठी तुम्ही अपार मेहनत घ्या. शिकून खूप मोठे व्हा, आयुष्यात काहीतरी बनवून दाखवा. हाच संदेश किंवा हीच सदिच्छा या ठिकाणी मी व्यक्त करतो. मोठी स्वप्न पहा. सरांनी डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचं आवर्जून उदाहरण दिलं. भारताचे माजी राष्ट्रपती, एक गरीब अशिक्षित नावाड्याचा मुलगा देशाचा राष्ट्रपती होतो. म्हणजे ही आपल्यासाठी खूप अभिमानाची बाब आहे की मी गरीब घरातला आहे, माझी परिस्थिती नाही, आमच्या घरची लई गरिबी आहे,
जगामध्ये जी पण लोक मोठी झालेली आहेत ही अतिशय हलाखीच्या परिस्थितीतूनच पुढे गेलेली आहे. त्यामुळं माझी परिस्थिती नाही, मी शिकलो असतो, माझ्या घरची गरिबी, अशी कारणं यशाच्या आड कधीही येत नाही. त्यामुळं प्रचंड मेहनत घ्या, अभ्यास करा, मोठी स्वप्न पहा. मोठी स्वप्न म्हणजे काय? काहीतरी मोठी स्वप्न पहा. आयुष्यात मी काहीतरी करून दाखवेल, काहीतरी बनवून दाखवेल. मोठी स्वप्न पहा. त्या स्वप्नासाठी माणूस जे ठरवाल, तुम्ही जे ठरवाल, आपल्या देवाने एक माणसाला एक अशी देणगी दिलेली की माणूस जे ठरवल ना ते बनवू शकतो, ते करू शकतो. फक्त त्याच्यासाठी मात्र मेहनत घेतली पाहिजे, प्रचंड कष्ट घेतले पाहिजे. आणि ते सर्वजण तुम्ही घ्याल. ही तुमच्या जीवनातली पहिलीच परीक्षा आहे, पण ही काही अंतिम परीक्षा नाही. यश अपयश हे येतच असतं. त्याच्यामुळं अतिशय आनंदानं सकारात्मकतेने या परीक्षेला सामोरे जा. उद्याचं जग हे तुमचंच असणार आहे. पुन्हा एकदा आपल्या शाळेच्या वतीनं, शाळेतील सर्व घटकांच्या वतीनं, सर्व मान्यवरांच्या वतीनं पुन्हा एकदा तुम्हाला या 10वीच्या परीक्षेसाठी शुभेच्छा देतो आणि मी या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.